90% लोकांनी बघितलेली स्वप्न पूर्ण होऊ शकत नाहीत, कारण ते पहिलं पाऊल उचलत नाहीत. पहिलं पाऊल न उचलण्याची अनेक कारणं आहेत आणि त्यातलं सगळ्यात मोठं कारण आहे, लोक काय म्हणतील. सबसे बडा है लोग, क्या कहेंगे लोग. तरी कोण लोक असतात, काय बोलतात, कधी बोलतात, या सगळ्या गोष्टींवर आज हा व्हिडिओ बनवतोय मी. आणि याच्यावर काय करायचं, हे लोक जे बोलतात त्याचा आपल्यावर परिणाम न होऊन घेण्यासाठी काय करायचं, हे पण आपण याच्यामध्ये चर्चा करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकन प्रेस करा, म्हणजे व्हिडिओ नवीन अपलोड केला की नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. सबसे बडा है रोग, क्या कहेंगे लोग, असं हिंदीत म्हटलं जातं. अगदी खरं आहे. मराठीत एक्झॅक्ट म्हण नाहीये त्याला, पण जगातल्या 90% लोकांचं 90 ते काय 95% 99% आयुष्य हे क्या कहेंगे लोग, लोक काय म्हणतील, यानं व्यापून टाकलेलं असतं. होतं ना असं की आपण परीक्षा द्यायला निघालोय, एखादी परीक्षा देणार आहे, लोक काय म्हणतील आणि मी नापास झालो तर. एखादी नवीन गाडी घेणार आहे, एखादी नवीन जॉब करणार आहे, एखादी काहीतरी नवीन गोष्ट करणार आहे मी, की मला लेखक व्हायचंय. अरे लोक काय म्हणतील, वेडा आहेस का, लेखक होतं का कोणी. मला फिल्म ऍक्टर व्हायचंय, लोक काय म्हणतील. मला गृहिणी म्हणून नाही राहायचंय, मला जॉब करायला बाहेर जायचंय, आणि तो लोकांनी न केलेला जॉब, मला पायलट व्हायचंय. अरे लोक काय म्हणतील. गेल्या काही वर्षांमध्ये काही सिनेमांमध्ये विचार केला आपण, काही पुस्तकांमध्ये विचार केला तर याची चर्चा झालेली असती. हा प्रश्न ऍटलिस्ट लोकांनी अड्रेस तर केलाय की लोक काय म्हणतील, याच्यावर आपापल्या परीनं उत्तर शोधायचा प्रयत्न केलाय. 3 इडियट्स मध्ये आपण बघितलं की त्याला फोटोग्राफर व्हायचं असतं आणि त्याचे बाबा म्हणत अरे कपूर साहेब क्या बोलेंगे. कपूर साहेब हे एक लोकांपैकीच आहेत. तर हे लोक काय म्हणतील हे सार्वत्रिक आहे. यातून काही जण एकदम घुसमटून आत बसतात, आपल्या कोशात जाऊन बसतात. काही जण रिबेल होतात आणि रिबेल म्हणजे बंड करून उठतात, आणि बंड करून उठून ती लोक काहीतरी भलतंच करतात. यातून काही सक्सेसफुल होतात तर काही अजिबात सक्सेसफुल होत नाहीत, त्यांचं आयुष्य वाया जातं. आणि बरीचशी लोक मन मारून जी मिळेल वाट, ती वाट चाकोरीत आपली चालत राहतात. कारण लोक काय म्हणतील, मी काही वेगळं केलं तर लोक काय म्हणतील. तर या लोकांना हा प्रश्न पडतो कधी कधी, हे जे लोक आहेत ह्यांना हा प्रश्न पडतो कधी कधी. जे लोक वेगळी वाट चोखाळतात, वेगळं काहीतरी करायला जातात, एखाद्यानं होम स्कूलिंगचा निर्णय घेतला किंवा नुसतं घ्यायचा विचार केला तरी त्याच्या घरातले लोकच त्याला म्हणतात की अरे लोक काय म्हणतील, होम स्कूलिंग, शाळा बंद करून तू घरात बसवणार मुलांना. आपण एखादा व्यवसाय चालू करायचा आहे, लोक काय म्हणतील, असा व्यवसाय करणार तू, तू एवढा शिकला सवरलेला इंजिनियर झालेला मुलगा चहा विकणार, MBA होऊन चहा विकणार तू. की इंजिनियर होऊन माझा एक भाचा फिल्म्स बनवतो. तर मला ऍक्च्युअली कोणीतरी म्हटलं काय, एका बाजूला IT इंजिनियर झालाय आणि दुसऱ्या बाजूला फिल्म्स बनवतो. त्याच्यानंतर नोकरी करणार, एखादी वेगळी नोकरी करणार, असं मर्चंट नेव्हीमध्ये जाणार असेल, एखाद्याला आवड असते जग फिरायची, मर्चंट नेव्हीमध्ये जाशील, अरे लोक काय म्हणतील. तर बेसिकली अनेक गोष्टीत अनेक वेळेला छोट्या छोट्या छोट्या, एखाद्याचं लग्न ठरत नसतं, लोक काय म्हणतील. लग्न ठरत नाही, अजून लग्न नाही करत, लग्न झालंय, मूल होत नाही, अरे लोक काय म्हणतील. असं खूप गोष्टी असतात. लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील, हे खूप वेळा आपण ऐकत असतो. तर ही लोक आता बोलतात, ही कोण असतात, ही लोक नेमकी कोण असतात. तर सगळ्यात महत्वाचं आपल्या जवळचे, आपले आई वडील, आपले भाऊ बहीण, मित्रमंडळी, ही तर लोक असतात. ही बोलतात. यांचं बोलण्याचं कारण मात्र काळजीपोटी असतं. यांना वाटत असतं हा जी आपली जवळची व्यक्ती आहे, या जवळच्या व्यक्तीला आपल्या कुठला धोका नको, याचं आयुष्य सुरळीत जावं, म्हणून ती लोक बोलत असतात. जी आपली जवळची असतात, आपले आई वडील असतात, आपले भाऊ बहीण असतात. त्यांच्या परिघाच्या थोडंसं बाहेर जाऊ, आपल्या घराच्या भिंतींच्या आड शेजारी पाजारी काय म्हणतील. मग ही जी आपल्या घरातली लोक असतात ना, या लोकांना त्या लोकांची भीती वाटत असती. ती शेजारी पाजारी, त्यांचे नातलग, त्यांचे मित्रमैत्रिणी, मित्रमैत्रिणींचे नातलग, यांची भीती वाटत असती. बिल्डिंग मधले लोक काय म्हणतील, त्या गल्लीतले लोक काय म्हणतील, अरे आपल्या परिसरातले लोक काय म्हणतील, गावातले लोक काय म्हणतील, शेण घालते तोंडात. असे सगळे लोक हे जे व्यापक स्वरूपाचे आहेत, या सगळ्यांना आपल्याच आयुष्यामध्ये इंटरेस्ट असतो असं वाटायला लागतं. आता गंमत अशी आहे की हीच लोक, समजा आपल्याला चांगली नोकरी लागली, आपण IAS झाला एखादा, जो आपल्या सामान्य घरातला मुलगा IAS झाला, IAS किती टफ आहे सगळ्यांना माहिती आहे. वशिला असेल, तिथं सुद्धा वशिला असेल हे लावायला म्हणायला कमी करत नाहीत.
अदरवाईज हे आपल्याला सांगतात IAS होणार आहे, वेडा आहेस का, 1% रिझल्ट लागतो त्याचा. सॉरी, मला पर्सेंटेज माहित नाही, एक उदाहरण देतोय. एवढासा रिझल्ट लागतो त्याचा, कुठला IAS होत आहे, त्यापेक्षा कुठेतरी नोकरी करू दे, इंजिनियर होऊ दे, त्याला डॉक्टर होऊ दे, काहीतरी अजून करू दे, BCom होऊ दे, MCom होऊ दे, MBA करू दे. IAS काय, IPS काय, वेडा आहेस काय. आणि हाच मुलगी जेव्हा IPS होते, IAS होतो, वशिला असणार, त्याशिवाय नाही होणार. एखाद्याला वेगळी नोकरी मिळवायची असती, एखाद्याला वेगळं काहीतरी करिअर करायचं असतं, डिस्कव्हरी चॅनलमध्ये किंवा नॅट जिओ चॅनलमध्ये मला वाईल्ड लाईफ फोटोग्राफी किंवा वाईल्ड लाईफ डॉक्युमेंटरी मेकर बनायचे. अशी कुठं नोकरी असती का? असं काय करतोस, वेडा आहेस का. आणि ही नोकरी मिळाली, टिकणार नाही फार. ह्याला कुठली कष्टाची सवय आहे. लोक तेव्हाही बोलतात, लोक आत्ताही बोलतात, लोक बोलत राहतात. आणि जे आपल्याला वाटत असतात, हे जे एवढे सगळे व्यापक स्वरूपाचे लोक आहेत, यांना आपल्या आयुष्यामध्ये एवढा इंटरेस्ट आहे आणि आपल्यात बोलतात, असं आपल्याला वाटतं. ही यातली सगळ्यात मोठी मेख आहे, की असं आपल्याला वाटतं की लोक बोलतायत, लोक बोलणार आहेत, लोक बोलतील, लोक काय म्हणतील, हे आपल्याला वाटतं. फिल्म स्टार्स किंवा हे जे क्रिकेटर्स असतात किंवा सेलिब्रिटीज स्पेशली, ज्यांना सतत प्रकाश झोतात राहायची सवय असती, त्यांच्याकडे बघायचं की ते लोक ह्या गोष्टी कशा पद्धतीनं हँडल करतात. ते लोक या गोष्टींचा परिणामच करून घेत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे की लोक बोलतच राहतात, जर ॲट ऑल लोक बोलत असतील तर. याच्यानंतर एक एक टिप मी देतो. ही टिप मला वाटते सगळ्यात महत्वाची आहे, की लोकांकडे लक्ष दिलं नाही तर लोक आपल्याकडे लक्ष द्यायचं बंद करतात. बिरबलाची गोष्ट माहिती आहे. एका गावात, दिल्ली शहरातच ऑफकोर्स, एक माणूस होता. त्या माणसाला स्वतःला पंडित म्हणवून घ्यायला फार आवडायचं, पण त्याला कुणीच पंडित म्हणवत नव्हतं. तो बिरबलकडे गेला. बिरबल साहेब, मला लोक पंडित म्हणत नाहीत, विद्वान म्हणत नाहीत. बिरबल म्हणला, काय हरकत नाही, थोडे दिवस जाऊ देत, तुला विद्वान म्हणायला लागतील. बिरबलानं गावातल्या लहान लहान मुलांना खाऊ दिला. त्यांना सांगितलं, हा आला ना की याला म्हणायचं, पंडित. लहान मुलंच ती. त्यांनी चालू केलं, हा दिसला रे दिसला गडी, पंडित. मग हा चिडायचा आणि ह्याला सांगितलं होतं, हा तुला जर ह्या लोकांनी पंडित म्हटलं ना, तू त्यांच्या मागे दगड घेऊन धावत सुटायचं. ह्यानं तसं करायला चालू केलं. मुला चिडवायची पंडित म्हणून, हा दगड घेऊन त्यांना मारायला जायचा. मुलांचं बघून बघून मोठी माणसं पण चिडवायला लागली, हळूहळू दगड घेऊन धावत जायचा. हा चिडतोय म्हटल्यावर लोक चिडवायला चालू केली. मग बिरबलानं काय केलं, ह्याला सांगितलं, आता तू यांच्या मागे धावायचं बंद कर, यांच्यावर चिडायचं बंद कर, ते म्हणू देत पंडित तुला. आता लोक याला पंडित म्हणायची, पण हा काय त्यांना मारायला जायचा नाही. हळूहळू हळूहळू लोक हे विसरून गेली की हा पंडित म्हटल्यावर चिडतो. लोक त्याला पंडितच म्हणायला लागली. तर या गोष्टीतनं शिकण्यासारखी एक गोष्ट महत्वाची आहे, की लोक बोलतात. आपण लोकांच्या मागं त्यांच्या बोलण्याला रिॲक्ट करायला गेलो तर लोक अजून बोलतात. आपण रिॲक्टच नाही केलं तर काही फरक पडत नाही. आता रिसेंटली गणपती झाले आणि या गणपतीच्याच काळात पुणेभर सगळीकडे मंडळं गोंगाट करत होती, डीजे, डॉल्बीज, तुम्ही वाचलंय, ढोल वाजवत होते. अशामध्ये मी एका स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंगसाठी गेलो. हा स्टुडिओही सिटीमध्ये होता. स्टुडिओचं दार बंद झालं. स्टुडिओलाही अशी मोठी मोठी दारं असतात. दारं बंद झाली, दोन्ही दारं. बाहेरच्या गोंगाटाचा एक कण सुद्धा आतमध्ये ऐकू येत नव्हता. एक कणही नाही, बाहेरचा गोंगाट नाही. गोंगाट जाऊ दे, असा बारीकसा आवाजही, कारण स्टुडिओ तसाच करावा लागतो ना, कारण त्याची रचनाच अशी करावी लागते की बाहेरचा कुठलाही आवाज लीक होता कामा नये. आता हे आपल्या मनाची रचना अशा पद्धतीनं मनाच्या दारांना केलं की ही लोक जी आहेत, हे लोक बाहेर बोलतात आणि ते बोलतात, त्याचा परिणाम होतो आपल्या डोक्यामध्ये. इमॅजिन करू की हे जे बोलतायत हे बंद करून घेतलं, कारण हे सगळे डोक्यात आपले विचार चालू असतात. हे बोलतायत तर हे विचारच बंद केले की लोक बोलणार. हे जर एकदा गृहीत धरून घेतलं की लोक बोलणार. जे काय आपण करू, चांगलं करू, वाईट करू, काहीही करू, लोक बोलणार. ती दारं स्टुडिओच्या दारांसारखी बंद करून घेतली तर आतमधला तो गोंगाट पूर्ण कमी होईल, शांतता होईल. मग आपण जे करणारे, जे पाऊल उचलणारे आपलं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीनं, ते पाऊल जास्त आत्मविश्वासानं आपण उचलणारे, कारण हा गोंगाट बंद झाला असेल. डिस्ट्रॅक्शन आहे ना ते, लोक काय म्हणतील हेच सगळ्यात मोठं डिस्ट्रॅक्शन आहे. पण हे का होतं? कारण अपयशाची भीती वाटत असते आपल्याला. समजा आपण हे नवीन काहीतरी व्हेंचर आहे किंवा नवीन एखादी परीक्षा आहे, नवीन काहीतरी पाऊल आहे, हे उचललं आणि आपण अपयशी ठरलो तर मग आपल्याला हे लोक बोलणार. मग आपल्या आईवडिलांना लोक बोलणार, आपल्या आजूबाजूच्यांना बोलणार. ही भीती असते.
म्हणून आपण पाऊल उचलत नाही या अपयशाच्या भीतीनं. हे लोक काय म्हणतील या भीतीनं. आपल्यासाठी जवळचे कोण आहेत? आपल्या घरातले लोक आहेत. आई वडील असतील, भाऊ बहीण, बायको किंवा नवरा असेल. आपण जर नवीन गोष्ट करण्यापूर्वी यांना विश्वासात घेतलं, त्यांना नीट कल्पना दिली की मी काय करणार आहे, नेमकं काय करणार आहे. इतके दिवस आपण अशा चाकोरीतून जात होतो, आता ही चाकोरी सोडून काहीतरी वेगळं करणार आहे. त्या गोष्टीचे धोके त्यांना सांगितले आणि त्या गोष्टीतल्या अपॉर्च्युनिटीज सांगितल्या. कसं सांगतो ते आपल्यावर अवलंबून असतं. अपॉर्च्युनिटीज जर आपण नीट सांगू शकलो की हे केल्यानं हे होऊ शकतं आणि याच्यात मी पडूही शकतो, पण पडण्यासाठी मी ऑलरेडी एक कुशन बनवून ठेवलंय, म्हणजे मला पडून लागणार नाहीये, पण तुम्ही माझ्याबरोबर पाहिजे. हा जर विश्वास आपल्या घरच्यांना आपण देऊ शकलो तर घरच्यांनाही बाहेरचा गोंगाट कमी होईल. लोक काय बोलतील ही भीती घरच्यांची कमी होईल. आपल्यापुरते महत्वाचे ते आहेत, त्यामुळे ते जर आपल्याला काय म्हणणार नसतील तर लोक काय का म्हणणार, आपल्याला फरक नाही पडणार. माझ्या घरामध्ये मी एकटा असा आहे की जो पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा खूप प्रोफेशनल कोर्स केलेला नाहीये त्यानं. मी फक्त कॉमर्स ग्रॅज्युएट आहे. मी ॲडव्हर्टायझिंगमध्ये आलो, ती वेगळी वाट होती. ते लोक जे काय आहेत ते माझ्या आईवडिलांना काय काय बोलले असतील देव जाणे. त्यांनी तेव्हा माझ्यापर्यंत येऊ दिलं नाही, नंतर येऊ दिलं, पण कुठं ना कुठं तरी ही भीती त्यांच्या बोलण्यातनं जाणवायची. पुढं मी फिल्म मेकिंग करायला लागलो, बिझनेस करायला लागलो, की जी म्हणजे सगळंच अनिश्चिततेचं, अळवावरचं पाणी. मला लोक तोंडावरही बोलले आहेत ते, पण दॅट्स ओके. नाव त्या अळवावरचं पाणी पडून गेलं, परत पाणी पडलं त्याच्यावर, परत त्या अळवावर मोती फुलले. जे काय व्हायचं ते झालं. मी करतोय मागची 15-20 वर्ष हेच गोष्ट आणि माझं घर चालतंय यातनं. लोक बोलत होते, लोक आजही बोलतात. आज कदाचित असंही म्हणत असतील की कसं चालतं कुणास ठाऊक यांचं, नक्की आई वडील देत असतील, असंही तेव्हाही म्हटलेत हे. तर हे होत राहतं. त्यामुळे आपल्या जवळचे आपले आई वडील किंवा जे जवळचे त्यांना विश्वासात घेऊन गोष्टी सांगितल्या तर बऱ्यापैकी आपल्याला त्या गोष्टीवर मात करता येते. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे तो आत्मविश्वास तेव्हाच बिल्ड होतो जेव्हा यांचा विश्वास आपल्या भोवती राहतो. बऱ्याचदा आपण परफेक्शनचा अट्टाहास धरतो की ही गोष्ट परफेक्ट व्हायला हवी, ही गोष्ट अशीच व्हायला हवी, तरच त्यात मजा आहे. आणि म्हणून ते पहिलं पाऊल उचलत नाही. मग समजा मी इतके दिवस जी गोष्ट करतोय ती परफेक्ट नाही केली तर कदाचित लोक मला बोलतील. कशाला पाहिजे परफेक्ट करायला? प्रेझेन्स महत्वाचा असतो सुरुवातीच्या काळात. परफेक्शन आपल्या आपण येत जातं. प्रेझेन्स, परफॉर्मन्स अँड देन परफेक्शन. त्यामुळे जेव्हा आपण शो अप करतो म्हणजे जेव्हा आपण गोष्ट करतो ना, की आपण सकाळी उठून पळायला जायचं ठरवलं, सुरुवात चालायची आहे, बिल्डिंगला 1 राऊंड मारला तरी पुरेसा आहे पहिल्या दिवशी. वी शोड अप. आपण सुरुवात केली, आपण चाललो, आपण केलं ते. प्रेझेन्स, परफॉर्मन्स. मग हा परफॉर्मन्स ग्रो करत 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 अशा पद्धतीनं आपण करू की मग त्यात परफेक्शन येईल. मग ती अपयशाची भीती कमी होईल. अपयशाची भीती कमी झाली की लोक काय म्हणतील ही भीतीही कमी होते. या सगळ्याचं उत्तर आहे आपला प्रेझेन्स. आपल्याला बाहेरचा गोंगाट कमी करायचा आहे आणि बाहेरचा गोंगाट कमी करायसाठी मनाची दारं पूर्णपणे व्यवस्थितपणे बंद करून घेणं गरजेचं आहे. मग हे लोक जे बोलतात त्याच्यावर या लोकांवर आपला कंट्रोल नसतो. आपल्यावर कंट्रोल ठेवायचा. लोक बोलत राहणार, आपल्याला जे करायचं ते करायचं. आपण अपयशी ठरलो त्याची जबाबदारी सर्वस्वी आपली असती. आपण यशस्वी ठरलो त्याची जबाबदारी आपली असती. लोक बोलणार. अपयशी ठरलो म्हणतील ह्याला जमलं नाही, यशस्वी झालो तर म्हणतील ह्याला जमलंय म्हणजे काहीतरी नक्की गडबड आहे याच्यात. छोड़ दो लोग क्या कहेंगे, अपने मन की सुनो और अपने मन की करो. आवडला असेल लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. ज्या लोकांना असं वाटतंय की लोक क्या कहेंगे त्या सगळ्यांना शेअर करा. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड आय विश यू ऑल द बेस्ट.